नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 7वा मौर्यकालीन भारत या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत सम्राट अशोक, कलिंगचे युद्ध, अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य, अशोकाची लोकोपयोगी कामे. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते. सम्राट अशोकाचे साम्राज्य कुठपर्यंत पसरलेले होते तर वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. पहा की कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता. तसेच सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरवले आणि हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी, देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. पहा, जे लेख ब्राह्मी लिपीत होते ते शिलालेख आणि स्तंभलेख हे सम्राट अशोकाने कोरवले. तसेच या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानो पियदसी म्हणजेच देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. पहा, तुमच्यासमोर जी छायाचित्रे दिसत आहेत ती आहेत कलिंग युद्धाची. ती छायाचित्रे आहेत कलिंग युद्धाची. कलिंग हे भारतातील एक प्राचीन साम्राज्य होते.
पूर्व भारतातील आजच्या ओडिसा भागामध्ये हे साम्राज्य पसरलेले होते. उत्तरेला दामोदर नदी, दक्षिणेला गोदावरी नदी, पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला अमरकंटक या कलिंगच्या सीमा मानल्या जात होत्या. इसवी सन पूर्व 265 सम्राट अशोकाच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याने कलिंगावर आक्रमण केले व कलिंगचे युद्ध घडले, ज्यामध्ये कलिंगचा पराभव झाला आणि कलिंगच्या युद्धाने अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. कलिंगच्या युद्धाने अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. युद्धामुळे मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला आणि केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला. अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. पहा की कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला. तुमच्यासमोर जो नकाशा दिसत आहे हा नकाशा मौर्यकालीन भारताचा नकाशा आहे. तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 32 वरती हा नकाशा दिलेला आहे. मौर्यकालीन भारताचा नकाशा तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 32 वरती दिलेला आहे आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला अशोकाचे शिलालेख, अशोकाचे स्तंभलेख, अशोकाचे साम्राज्य तसेच आधुनिक शहर इत्यादी ठिकाणे दर्शवलेली आहेत. पहा पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 32 वरती हा नकाशा आहे मौर्यकालीन भारत. हे नेहमी लक्षात ठेवा. सम्राट अशोकाचा संदेश: मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे. मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे. ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय. ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय. त्यानंतर करून पहा भारताचा नकाशा आराखड्यात सम्राट अशोकाचे शिलालेख व स्तंभलेख दर्शवणारी ठिकाणे दाखवा. याचं उत्तर तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 32 वरती जो नकाशा दिलेला आहे या नकाशामध्ये सम्राट अशोकाचे शिलालेख व स्तंभलेख दर्शवणारी ठिकाणे दाखवलेली आहेत. पहा सम्राट अशोक, हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे ते चित्र आहे सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झालेला होता आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 सत्तेवर आलेला होता आणि राजा होण्यापूर्वी त्याची जी नेमणूक आहे ही तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती आणि राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते आणि मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली आणि कलिंग राज्याचा प्रदेश हा आजच्या ओडिसा राज्यात आहे आणि सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवलेला आहे. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवलेला आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सम्राट अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवलेली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप
आणि विहार बांधले. पहा, अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. तसेच त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलेले होते. त्याचबरोबर धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवलेले होते. पहा की आता भिक्खू म्हणजे कोण, तर बौद्ध गुरूंना अथवा संन्यासांना भिक्खू असे म्हटले जाते. तसेच भिक्खू हे बौद्ध शिकवणीचा प्रचार करतात. पहा की स्तूप म्हणजे काय, तर स्तूप ही एक गोलाकार रचना आहे जी बुद्धाच्या अवशेषांवर उभी असते. तसेच बुद्धाच्या संबंधित कोणतीही वस्तू, वस्त्र, भिक्षापात्र, बुद्धाचा केस, बुद्धाची अस्थी अशा अनेक वस्तूंवर स्तूप बांधण्यात येते. स्तूपसुद्धा बौद्ध अनुयायांचे एक प्रार्थनास्थळ म्हणजेच काय तर विहार म्हणजेच बौद्ध धर्मियांच्या मंदिराला विहार म्हटले जाते. बौद्ध धर्मियांच्या मंदिराला विहार असे म्हणतात. बौद्ध धर्मियांच्या मंदिराला विहार असे म्हणतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे, सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ, माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सवलतीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदल्या. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो की सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे कोणती, तर माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या आणि विहिरी खोदल्या. ही काय आहेत, तर सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख कसा केला आहे. प्रश्न 2, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेस कोणास पाठवले. प्रश्न 3, सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे लिहा. प्रश्न 4, सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 5, बौद्ध धर्माची 3री परिषद कोठे भरली होती.